सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज एक अद्भुत सुंदर असा अनुभव आपण बघणार आहोत। या ताईंना स्वामींनी जी प्रचिती दिली, जो साक्षात्कार दिला, तो कोणीही विसरू शकत नाही। आणि ज्यांना कोणाला वाटतं ना की स्वामींचं आपल्याकडे लक्ष नाही, आपण खूप दिवसाची सेवा करतो, आपल्या इच्छा एकही पूर्ण होत नाही किंवा आपल्या मनासारखं होत नाही, त्यांनी हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघावा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर या अनुभवातून मिळणार आहे। या ताईंसोबत देखील असंच काही घडलं होतं। या ताईंनी स्वामींकडे खूप भीक मागितली, खूप सेवा केल्या आपल्या आईला वाचवण्यासाठी, पण त्यांची आई ही वाचली नाही। पण शेवटी त्यांनी सेवा देखील सोडून दिली। पण स्वामींनी त्यांना दाखवून दिलं की त्यांनी त्यांच्या आईला का बरं वाचवलं नाही, नेमकी काय कारण होतं ते सुद्धा त्यांनी दाखवून दिलं। ज्यावेळेस ताईंना हे कळालं, त्यावेळेस पुन्हा ताई स्वामींपुढे नतमस्तक झाल्या। चला तर मग खूप सुंदर अनुभव आहे, ताईंच्या शब्दात सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून मी आज मला आलेला एक छोटासा अनुभव सांगणार आहे। माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा म्हटलं तरी चालेल। आणि काय झालं ना स्वामी भक्तांनो, मी स्वामी सेवेमध्ये माझ्या आजीमुळे आली, कारण आमची आजी ही खूप दत्त भक्त होती। ती खूप दत्त महाराजांची सेवा करायची, त्यामुळे आम्हाला लहानपणापासूनच स्वामींचं किंवा दत्त महाराजांचं सेवेचं वेड लागलेलं होतं। मी, माझी बहीण आणि माझा भाऊ, माझे आई वडील आणि आजी असं आमचं छोटंसं कुटुंब होतं। माझी आजीला अक्षरशः म्हणजे ती जेव्हा नरसोबाच्या वाडीला गेली होती, तिथे दर्शन घेत होती, दर्शन घेता घेता ती वाकली, त्यावेळेस पाठीमागून कोणीतरी आलं आणि तिच्या गळ्यामध्ये माळ टाकली, आणि ती व्यक्ती कुठं गेली काय माहीत, तिला ती दिसलीच नाही, कोणी टाकली की काय झालं। खूप मोठा साक्षात्कार तिला त्यावेळेस झाला होता, पण ती माळ कुठे गेली आम्हाला ती सापडत नाही, आजीने ती कुठं ठेवली होती काय माहीत। त्यानंतर मग असंच आमचं लग्न वगैरे झालं, माझ्या बहिणीचंही खूप छान झालं, माझंही खूप छान झालं, आणि माझा भाऊ सर्वात लहान होता आणि भाऊ आता 9वी-10वीला असेल। त्यावेळेस काय झालं ना की माझी आई अचानक आजारी पडली। आता आई आजारी पडली, आईला काय म्हणजे साधा सर्दी खोकला झाला होता। त्याच दरम्यान काय झालं ना की मी एका ठिकाणी जॉबला होती, जिथे जॉबला होती तिथे खूप मला डिप्रेशन होतं, खूप प्रेशर येत होता, सर्व बाजूनी तिथे टेन्शनचं काम होतं, खूप मला तिथे दगदग होत होती, त्यामुळेच मला तो जॉब सोडावा लागला। मग मी काय केलं ना की स्वामींना विनंती केली की स्वामी, मला या 2 दिवसामध्ये जॉब मिळू द्या। पुण्याला जर मला जॉब मिळाला तर मी तुमच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येईल, आणि मला जादा वेळ नाही भेटला तरी चालेल, पण मी तुम्हाला बघण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी थोड्या वेळ का होईना तिथे येईल, असं मी स्वामींना बोलली। आणि खरंच काय आश्चर्य, मला लगेच दुसऱ्या दिवशी खूप छान जॉब मिळाला। आता तो जॉब मिळाल्यानंतर आता मी स्वामींना बोलली होती, त्यामुळे मला अक्कलकोटला जाणं हे खूप गरजेचं होतं, आणि मग मी अक्कलकोट जाण्यासाठी निघालं। दुसऱ्या दिवशी माझं जॉईनिंग होतं। आता मला एका दिवसामध्ये अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊन पुन्हा पुण्याला रिटर्न यायचं होतं। मग मी घेतलं, गाडीत बसलो, गाडी निम्म्या रोडमध्ये आली, ट्रॅव्हल्स होती, ट्रॅव्हल्समध्ये आलो, आणि तिथे काय झालं ना की खूप ट्रॅफिक होतं, त्यामुळे गाडीला लेट झालं, आणि मग लेट झाल्यानंतर मी जवळपास 3-4 वाजता अक्कलकोटमध्ये पोचलो असेल। तिथे पोचल्यानंतर स्वामींचं दर्शन वगैरे झालं, आणि मग मला लगेच पुणे गाडी समोर होती, मग मी खाण्यापिण्यासाठी थोडंसं घेतलं, खायलासुद्धा वेळ नव्हता, कारण मला पुन्हा पोचायचं होतं आणि सकाळीच माझी जॉईनिंग होती। मग मी गाडीमध्ये बसले, बसमध्ये, आणि माझा रात्रभर प्रवास चालू होता। मग मी पहाटेच्या 3-3:30 वाजता पुण्यामध्ये पोचले, आणि दुसऱ्या दिवशी तिथे मी हे झालं, जॉईनिंग वगैरे केली, सर्व काही व्यवस्थित झालं। तिथेच काय झालं ना की मग तिथे खूप मोठा कार्यक्रम होता ऑफिसमध्ये, आणि तिथे जी व्यक्ती आली होती ती स्वामींची सेवे करीत होती, ती खूप स्वामींचे निस्सीम भक्त होते। त्यांनी महाराजांचा फोटो आणि स्वामीचरित्र सर्वांना तेथे वाटले होते, त्यावेळेस ते मला मिळालं। आता मी याआधी कधीही स्वामीचरित्र वाचलेलं नव्हतं किंवा काहीच नव्हतं। त्यानंतर मग मी रोज म्हटलं की जिथे मी बसायची ऑफिसमध्ये, तिथे स्वामींचा फोटो लावला, आणि जे स्वामीचरित्र होतं ते माझ्यासोबतच ठेवायची,
जेव्हा केव्हा मला वेळ मिळायचा तेव्हा मी जसं जमेन तसं 1 अध्याय, 2 अध्याय, 3 अध्याय असं मी ते वाचत होती. याआधी मी कधीच वाचलेलं नव्हतं. त्यानंतर मग काय झालं ना, की असंच दिवस चालले होते. पण अचानक काय झालं, की माझा भाऊ हा आजारी पडला. त्याला एक किडनीचा प्रॉब्लेम झाला होता. त्याची पूर्ण किडनी जी होती ती कार्य करण्याची थांबली होती. डॉक्टरांनी सांगितलं, की यांचं ऑपरेशन वगैरे करावं लागेल. पण ऑपरेशन करून देखील हे व्यवस्थित होतं की नाही हे आम्ही याची गॅरंटी देऊ शकत नाही. असं म्हटल्यानंतर खूप टेन्शनचं वातावरण होतं. कारण भावामध्ये बहिणीचा किती जीव असतो हे प्रत्येकाला माहीत आहे. त्यानंतर मग मी काय केलं ना, की स्वामींना असंच नवस केलं, की स्वामी माझ्या भावाचं ऑपरेशन झाल्यानंतर ते सर्व काही व्यवस्थित होऊ द्या. त्याची किडनीचं कार्य व्यवस्थित चालू द्या. त्यानंतर ऑपरेशन देखील व्यवस्थित पार पडू द्या अशी विनंती केली आणि म्हटलं, की मी रोज तुमचा न चुकता 1 अध्याय रोज वाचल. म्हणलं मला कितीही वेळ हो काही हो मी रोज या स्वामीचरित्राचा अध्याय वाचल असं मी स्वामींना म्हटली. त्यानंतर भावाचं ऑपरेशन वगैरे झालं. ऑपरेशन झालं त्यानंतर मग मी रोज स्वामींचा 1 अध्याय वाचत होती. मला कितीही वाजू मी ऑफिसमधून आले की हातपाय धुवायची आणि पहिला अध्याय वाचायची. त्यानंतरच जेवण वगैरे करत असायची. माझं फिक्स टाईम कधीच नव्हता. कधी 9 वाजायचे, कधी 10, कधी 11, कधी तर 12 देखील वाजायचे. पण मी तो वाचल्याशिवाय कधीही झोपली नाही. मग त्यानंतर काय झालं ना, की असंच मग भावाचं व्यवस्थित झालं. आता भावाचं व्यवस्थित झालं, सर्व ठीक होतं. त्यानंतर माझी आई ही आजारी पडली. आईला साधा सर्दी खोकला हे झालं होता. पण तिचं इतकं वाढलं ना, की तिला ॲडमिट करावं लागलं. ज्यावेळेस तिला ॲडमिट केलं तर डॉक्टरांना त्याचं निदानच झालं नाही, की नेमकी काय झालं आहे. तिची छाती पूर्ण पॅक झाली होती. तिला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. मग तिला व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलं आणि सक्शनने तिचा जो कप होता तो काढून घेण्यात आला होता. डॉक्टरांना अगोदर न कळाल्यामुळं तिचं खूप इन्फेक्शनही वाढलेलं होतं. त्यामुळे तिला खूप भयानक त्रास होत होता. आईला या त्रासात बघून मी खूप आम्ही सर्वजण व्याकुळ होत होतो. माझी मोठी बहीण देखील स्वामींची खूप निस्सीम भक्त आहे. माझा भाऊही स्वामींची सेवा करतो आणि मी स्वामींकडे खूप भीक मागत होती, की आईला वाचवा, याच्यातून बाहेर काढा, तिला बरं करा असं मी स्वामींना म्हणत होतं. आईला ICUमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. खूप डिप्रेशनमध्ये आम्ही सर्वजण होतो. मी रोज तारक मंत्र म्हणायची. जी काही सेवा स्वामींची असेल ती सेवा मी खूप मनापासून करत होती आणि स्वामींना विनंती करायची, की स्वामी माझ्या आईला वाचवा म्हणून असं मी म्हणायची. त्यानंतर काय झालं ना, की असंच मग माझी आई वाचलीच नाही. मग एक दिवस काय झालं, की असंच हॉस्पिटलमध्ये वडिलांना नेण्यात आलं. आता वडिलांना म्हणजे आपल्या बायकोमध्ये किती जीव असतो प्रत्येकाचा हे प्रत्येकाला माहीत आहे. म्हणून म्हटलं, की आईला बघण्यासाठी वडिलांना देखील आणावं. म्हणून वडिलांना आणलं. आता ज्यावेळेस ICUमध्ये आई होती त्यावेळेस आईचं एक शब्दसुद्धा आई बोलू शकत नव्हती. ती पूर्ण कोमात गेल्यासारखीच झालेली होती. ती फक्त आम्हाला बघायची पण तिच्या तोंडातून शब्द हे फुटत नव्हते. त्यावेळेस वडील आले हॉस्पिटलला. वडील आल्यानंतर मग आईने बघितलं तर तिला काहीतरी त्यांना सांगायचं होतं. पण तेवढे डॉक्टर आले, की सक्षम करण्याची वेळ झाली, तुम्ही बाहेर जा म्हणून. आणि माझ्या वडिलांना डोळ्याचा एक प्रॉब्लेम आहे. त्यांची जी एका डोळ्याची नस आहे ती म्हणजे अगोदरच त्यांना त्या डोळ्याने कमी दिसतं. पण आता आईचं हे टेन्शन बघून, आईची अशी अवस्था बघून वडिलांनी खूप टेन्शन घेतलं आणि त्याच वेळेस त्यांची जी दुसऱ्या डोळ्याची जी नस होती ब्लड सप्लाय करण्याची ती चॉकअप झाली. आता वडिलांना त्या डोळ्याने सुद्धा दिसत नव्हतं. सर्व बाजूनी खूप दुःख आमच्यावरती त्यावेळेस कोसळलं होतं. स्वामी नाहीच असं वाटत होतं, की स्वामी का बरं धावून येत नाही आहे, स्वामी का बरं आमचं ऐकत नाही आहे, असं मी प्रत्येक म्हणजे स्वामींना विनंती करत होती, स्वामींना सांगत होती. त्यावेळेस काय झालं ना, की मग एक दिवस असंच ICUमध्ये असताना मी रात्री तिथे स्वामींपाशी थांबली होती. म्हणजे आईजवळ थांबली होती. तिथे कोणीच नव्हतं. मग त्यावेळेस थांबल्यानंतर मग मी खूप रडत होती. आईकडे बघून खूप रडत होती, की स्वामी तुम्ही या ना, काहीतरी करा ना. तुम्ही किती चमत्कार करता, किती भक्तांना वाचवता. मग माझ्या आईला का बरं वाचवत नाही आहे? आमची भक्ती कुठं कमी पडत आहे? असं मी स्वामींना बोलली. खूप रडली त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये. रडल्यानंतर मग मी तिथे झोपली आणि झोपल्यानंतर
मला असं स्वप्न पडलं की माझी जी मोठी बहीण आहे, माझी आई माझ्या स्वप्नात आली आणि ती मला म्हणत होती की मला जायचं नाही आई, मला थांबायचं आहे. तू दीदीला सांग ना, की स्वामींना सांगायचं की दीदीचं खूप ऐकतात, कारण माझी बहीण ही खूप सेवा करते. तर आई मला म्हणत होती की दीदीला सांग की मला जायचं नाही, स्वामींना सांग की मला जायचं नाही, माझ्या आईला वाचवा म्हणून, असं आई मला बोलत होती. मग मी दीदीला म्हटले की दीदी, आई अशी मला म्हणत होती, तू स्वामींना सांग. त्यावेळेस दीदी मला बोलली की काही नाही गं, जाऊ दे तिला, तिचं व्यवस्थित होईल आणि स्वामींनी सांगितलं आहे आई नसली तरी मी तुमच्या सोबत आहे म्हणून. माझी बहीण मला असं म्हणती स्वप्नात आणि मला खडबडून जाग आली. त्यावेळेस मग मी माझ्या बहिणीला देखील सांगितलं की मला असं स्वप्न पडलं म्हणून. बहीण म्हटले काळजी करू नको, स्वामी आहे म्हणे आपल्यासोबत, सर्व काही व्यवस्थित होईल. ती असं बोलत होती. पण त्यानंतर काय झालं ना की माझी आई ही दुसऱ्याच दिवशी म्हणजे आईचं हे झालं, डेट झाली. आईची डेट झाल्यानंतर आम्ही पूर्णपणे कोसळून गेलो. त्याच वेळी त्या क्षणी मी आणि माझ्या भावाने जे मोबाईलमध्ये स्क्रीनवरती स्वामींचे जे फोटो होते ते डिलीट करून टाकले, पूर्णपणे बंद करून टाकले आणि म्हटलं की इथं स्वामी नाही, स्वामी नावाचा प्रकारच नाही म्हटलं. मी खूप बोलत होती स्वामींना की तुम्ही नाहीच म्हणून, एवढं काय पाप केलेलं होतं की तुम्ही माझ्या आईला आमच्यापासून तुम्ही लांब नेलं, असं मी म्हटले. आणि दुसऱ्या दिवशी गावातील जे व्यक्ती असतात ते आम्हाला भेटण्यासाठी आले होते आणि ते स्वामींचे खूप निस्सीम भक्त होते. ते मठात कंटिन्यू असतात आणि स्वामींची सेवा करतात. ते आम्हाला समजावून सांगत होते की बाळांनो, आईचं आयुष्य तिथपर्यंत होतं, आईच्या भल्यासाठी स्वामींनी केलं असेल, असं तसं ते सांगत होते. त्यावेळेस मी म्हटलं की नाही, स्वामी वगैरे कोणीच नाही, ते पूर्णपणे ढोंगी आहेत आणि जे काही अनुभव सांगतात लोक ते सर्व काही खोटे आहेत. असं स्वामींनी कुठलाच अनुभव केलेला नाही किंवा चमत्कार केलेला नाही, कुणाला वाचवलेलं नाही, असं मी त्यावेळेस म्हटली. आणि खूप रागात होती मी खूप अशी बोलत होती. त्यानंतर मी अगदी स्वामींचं नाव घेणंही सोडून दिलं होतं, सर्व सेवा सोडून दिली. अक्षरशः मी घरामध्ये देवापुढे दिवासुद्धा लावत नव्हती, इतका भयानक राग मला स्वामींचा आलेला होता. कारण आई जाण्याचं दुःख हे प्रचंड मोठं आमच्यासाठी होतं. माझा भाऊ देखील स्वामींचं नाव देखील घेत नव्हता, पण माझी मोठी बहीण ही स्वामींचं खूप करते. ती म्हणले नाही, आईसाठी जे चांगलं होतं तेच स्वामींनी केलं, तुम्ही असं करू नका. ती आम्हालाही समजून सांगत होती, पण आम्ही दोघं अजिबात तिचं ऐकत नव्हतो. मग 6 महिने असेच गेले, खूप दुःखामध्ये, माझ्या खूप डिप्रेशनमध्ये. त्या 6 महिन्यामध्ये माझा पुन्हा जॉब देखील गेला, पण मी कधीच देवापुढे परत झुकलीच नाही की स्वामींचं नाव देखील घेतलं नाही. मग काय झालं ना की एक अशीच व्यक्ती, आमच्या घरी कार्यक्रम होता, माझ्या सासरी कार्यक्रम होता आणि कार्यक्रमामध्ये ज्या माझ्या सासूबाईच्या फ्रेंड आहेत त्या आलेल्या होत्या आणि त्यांनी विचारपूस केली. त्यावेळेस ते म्हटले, अगं तू स्वामींवरती नाराज होऊ नको म्हणे, बघ स्वामी तुला पुन्हा त्यांच्या सेवेमध्ये नक्की घेतात आणि त्यांनी आईसोबत असं का केलं हे देखील तुला एक दिवस नक्की दाखवून देतील, असं ते म्हटले. त्यावेळेस मी काही न बोलता शांत त्यावेळेस बसून राहिली. नंतर मग 6-7 महिने झाले तरी पण मी काहीच करत नव्हती. त्यानंतर काय झालं ना की माझी ज्या सासूबाई आहे त्या आजारी पडल्या. त्यांना शुगरचा खूप भयानक त्रास होता. त्यानंतर त्या आजारी पडल्या. आता त्यांना खूप म्हणजे खूप, त्याही आजारी पडल्यानंतर त्यांनाही ॲडमिट करावे लागलं. आता त्यांना ॲडमिट करावे लागलं, मग त्यांच्याजवळ थांबण्यासाठी मीच होती, कारण माझी ज्या नणंद आहेत त्या अमेरिकेला असतात. मग तिथे राहण्यासाठी कोणीच नव्हतं. मिस्टरही जॉबला होते आणि मीही जॉब बघायचं माझं चालू होतं, पण मग त्यावेळेस नव्हतं. तर म्हटलं चला की आपण ही आईपाशी थांबूया. मग मी तिथेच आईपाशी थांबत होते. मग त्यांचं खूप भयानक त्यांना त्रास होत होता, त्यांना श्वास घ्यायला इतका त्रास व्हायचा ना बस. मग त्यांचं जे डायलिसिस आहे ते डायलिसिस वगैरे त्यांचं चालू झालं होतं. मग थोडं ॲडमिट करायचं, पुन्हा घरी आणायचं, असे आमचे 3-4 महिने त्यातच गेले. 10-12 दिवस झाले की आईंना लगेच ॲडमिट करावं लागायचं आणि त्यांना इतका भयानक त्रास व्हायचा ना की ते इतक्या ओरडायच्या ना, बस पूर्ण हॉस्पिटलमध्ये त्यांचा आवाज असायचा. त्यांचं ते दुःख, ते त्रास बघून मला इतका भयानक त्रास व्हायचा ना की बस किती त्रास होत आहे आईंना, असं वाटायचं. अक्षरशः त्यांना काहीच कळत नव्हतं. शेवट काहीच
समजत नव्हतं की त्या काय करता आहेत. त्यांना मग डॉक्टरांनी देखील त्यांच्याकडे म्हणजे असं लक्ष देत नव्हते आणि त्यांचं जे पॅड आहे ते देखील चेंज करत नव्हते. त्यामुळे त्यांना तिथे देखील इन्फेक्शन झालं होतं. खूप भयानक त्रास आईला होत होता. त्यावेळेस मग त्या सिस्टर आहे त्या मला बोलल्या की तुम्ही का बरं पेशंटचे हाल करत आहे आणि तुम्ही एवढे पैसे कशाला वायाला घालता म्हणे, की आता ते नाही राहू शकत म्हणे, तुम्ही त्यांना घरी घेऊन जा म्हणे असं म्हटले. आता मी कसं बोलणार? मी म्हटलं नाही, माझी जर आई असती तर मी जर असं बोलले असते का? मी हे बोलू शकत नाही म्हटलं. इथं त्यांचं व्यवस्थित होत आहे तर इथेच राहू दे असं मी म्हटलं. तुम्ही माझ्या मिस्टरांसोबत बोला असं मी त्यांना म्हटले. त्यानंतर मग मी मिस्टरांना म्हटलं की ते असं असं बोलत होत्या. मिस्टर म्हटले नाही नको, पैसे गेले तरी चालेल, आपण आईला इथेच ठेवूया. मग आम्ही आईला तिथेच ठेवलं. पण नंतर खूपच आईलाही त्रास व्हायला लागला. त्यांच्या वेदना बघून आम्हाला खूप म्हणजे भयानक हे होतं. एक दिवस रात्री तर अक्षरशः आई पूर्ण रात्रभर ह्या रडत होत्या, खूप मोठ्याने रडत होत्या आणि ओरडत होत्या. त्यावेळेस मला खरंच इतकं भयानक फील झालं ना की खरंच. त्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी मी सकाळी घरी आले आणि मिस्टर हॉस्पिटलमध्ये थांबले. ज्यावेळेस मी घरी आले ना त्यावेळेस मी हात पाय वगैरे काहीच धुतलं नाही. डायरेक्ट स्वामींच्या म्हणजे मंदिरात गेले आमच्या देवघरात आणि तिथे स्वामींपुढे नतमस्तक झाली आणि स्वामींना म्हटलं खरंच स्वामी तुम्ही जे केलं ते योग्य केलं. जर माझ्या आईचे देखील असे हाल झाले असते, ती जर जागेवर पडली असती, तिचं कोण करायला होतं? कोणीच केलं नसतं. आणखी हाल झाले असते आणि तिचे हाल आम्हाला बघवलं नसतं. तुम्ही तिच्यासाठी जे योग्य होतं तेच केलं. आज मला ते कळत आहे असं मी स्वामींना त्यावेळेस बोलली आणि स्वामींपुढे नतमस्तक झाली. स्वामींनी मला दाखवून दिलं खरंच की मी आईसोबत असं का बरं केलं आणि त्या दिवसापासून मी पुन्हा स्वामी सेवेला लागले. मग आईसाठी मी तारक मंत्राची सेवा वगैरे करू लागले आणि आईला ते तीर्थ वगैरे देत होती. पण आई ते सुद्धा घेत नव्हत्या कारण त्यांना हे घालण्यासाठी खाणंपिणं करण्यासाठी देखील नळी घालण्यात आली होती. खूप भयानक त्रास आईला होत होता. मग आम्ही असंच ऑक्सिजन लावून त्यांना घरी आणलं. आता म्हटलं काही हो आपण आता घरीच आणूया म्हटलं त्यांना. मग घरी आणलं पण त्यांना खूप म्हणजे खूप त्रास होत होता. ते श्वासच त्यांना घेता येत नव्हता. ऑक्सिजन लेवल ही खूप कमी त्यांची होत होती. आईचा तो त्रास बघून मी स्वामींना विनंती केली की स्वामी तुम्हाला जर आईला ठेवायचं असेल, आमच्या हातून त्यांची सेवा जर घडवायची असेल तर त्यांना व्यवस्थित करा आणि त्यांना ठेवा आणि जर तुम्हाला न्यायचंच असेल तर त्यांचे हाल मला आता बघवत नाही. त्यांचे हाल करू नका. त्यांना एकदम शांत पद्धतीने तुम्ही घेऊन जा असं मी स्वामींना त्या क्षणी विनंती केली. एक काळ असा होता की मी स्वामींकडे आईसाठी भीक मागत होते की तिला जीवदान द्या आणि आज पुन्हा स्वामींनी एक क्षण असा आणला की मी त्यांच्याकडे भीक मागत होती की आईला मरण द्या म्हणून. असं मी त्यांच्या वेदना कारण मला सहनच होत नव्हत्या कारण त्यांना खूप भयानक त्रास होत होता खरंच. मग त्यानंतर मग अशी मी रात्री विनंती केली. विनंती केल्यानंतर आईला त्या दिवशी बरंच वाटत नव्हतं. खूप त्यांना भयानक त्रास होत होता आणि त्यांची ऑक्सिजन लेवल ही खूप कमी होत होती. डायलिसिस त्यांचं होत नव्हतं कारण BP हा त्यांचा खूप कमी होत होता. त्यामुळं मग काय झालं ना की मी असंच झालं. मग आईला त्या दिवशी रात्री आईकडे लक्ष आम्ही देत होतो. पण मला 2 वाजता जाग आली. बघितलं तर आई त्या दिवशी खरंच खूप शांत झोपलेल्या होत्या. एवढ्या दिवसात मी पहिल्यांदा आईला बघितलं की त्या एवढ्या शांत झोपल्या होत्या कारण मी महाराजांना विनंती केली होती, त्यांना उदी वगैरे लावली होती आणि त्या उदी लावल्याबरोबर खूप शांत झोपल्या होत्या. हालचाल वगैरे काहीच नव्हती पण श्वास वगैरे हे चालू होता. आणि मग 3 वाजताही मला जाग आली. 3 वाजताही आई व्यवस्थित आहे त्या स्थितीमध्ये झोपलेल्या होत्या आणि 3च्या नंतर मला आणि मिस्टरांना कशी झोप लागून गेली हे आम्हालाही कळलं नाही. आम्हाला डायरेक्ट 5 वाजता जाग आली आणि जेव्हा आम्ही 5 वाजता बघितलं की आई त्या क्षणी गेलेल्या होत्या. स्वामींनी त्यांना खरंच खूप शांत पद्धतीने नेलं. स्वामींनी माझी विनंती ऐकली. त्या दिवसापासून मी खरंच पुन्हा खऱ्या अर्थाने स्वामी सेवेकरी झाले आणि स्वामी सेवा करू लागले. खरंच स्वामींवरचा विश्वास कधीही कोणीही डगमगू देऊ नका. स्वामी जे आपल्यासाठी करतात ते चांगल्यासाठीच करत असतात. जे भक्ताच्या भल्यासाठी असतं ते स्वामी करतात. स्वामींवरती कधीही कोणी रागवू नका.
असा माझा आलेला हा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.